बाबा छान जेवलात ना तुम्ही? अगं म्हणजे काय काय मस्त जेवण झालं होतं. अगं तुझ्या सासूबाईंच्या हाताला इतकी छान चव आहे ना. खरंच अपूर्वा, तुला इथे आनंदात बघून फार बरं वाटतंय. बाबा तुम्ही न्यूझीलंडहून आल्या आल्या मला भेटायला आलात, मला खूप बरं वाटलं. काय करणार का, मला राहवलंच नाही. अपूर्वा तुला खरंच सांगतो, आधीपासूनच मला तुला विरोध करायचा नव्हता ग. पण काय करू, अगदी लहानपणापासून माझं सगळं आयुष्य भाऊसाहेबांच्या दडपणाखाली जगण्यात गेलं. मनातलं बोलायचं धाडस मी कधी करूच नाही शकलो ग. स्वतःचा निर्णय कधीच स्वतः नाही घेता आला मला. बाबा झालं ते झालं, एवढं मनाला लावून घेऊ नका. अपूर्वा, पण आत्ता मला कळलं की या घरात तू कशी काय रमलीस ते. तुला कुटुंबाची, एकत्र राहताना मिळणाऱ्या जिव्हाळ्याची ओढ होती म्हणून तू इथे रमलीस. तुझा निर्णय योग्य होता हे मला आज पूर्णपणे पटलंय. अगं किती छान मिळून मिसळून राहता का तुम्ही. पैसा, श्रीमंती याचा कसलाही विचार न करता हे असं एकत्र राहता आलं पाहिजे. आज चव्हाण कुटुंबात तुला आनंदी राहताना बघून मला असं वाटतंय की तुझ्या लग्नासाठी, तुझ्या करिअरसाठी मी निश्चितपणे काही स्टँड घ्यायला हवा होता. बाबा तुम्ही काय एवढं वाईट वाटून घेताय. आता सगळं नीट झालंय, सगळं छान चाललंय. अपूर्वा, पण हे सगळं चांगलं घडणार आहे याची जाणीव होण्यासाठी हे सगळं एवढं करावं लागलं, ते मला आधीच का नाही कळलं. अपूर्वा, तुला खूप खूप त्रास झाला असेल ना. खरंच अपूर्वा, खूप खूप वाईट बाबा आहे ग मी. बाबा प्लीज प्लीज असं बोलू नका. इकडे बघा, तुम्ही खूप चांगले बाबा आहात. हो, आणि आता सगळं विसरून गेले मी, कारण सध्याचा हा काळ माझ्या आयुष्याचा सगळ्यात सुखाचा काळ चाललाय. बघा ना, माझ्यावर प्रेम करणारी दोन्ही कुटुंब माझ्या सोबत आहेत. एक माझं सासर आणि दुसरं माझं माहेर. लग्नानंतर एका मुलीला अजून काय हवंय. बरोबर आहे, पण आता तुझा बाबा नेहमी तुझ्या पाठीशी आनंदाने उभा राहील. झालेल्या सगळ्या चुकांबद्दल प्लीज एकदा माफ कर ग मला. काय झालं, असं का बघतोयस. आज लई दिवसांनी तुम्हाला आनंदी बघितलं. तुम्हाला एवढा आनंदी बघून मला पण लई आनंद झालाय. आणि आज एक गोष्ट कळली पण आणि खात्री पण पटली. कोणती? बाप हा बापच असतो, त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हो बरोबर आहे तुझं, पण माझ्या बाबतीत ना थोडं उलट आहे. म्हणजे कसं आहे की मी माझ्या आईवडिलांचं प्रेम कधीच एवढं मिस केलं नव्हतं. तुला इथल्या लोकांना भेटण्याआधी असं वाटायचं ते का माझ्यावर एवढं प्रेम करत नाही, त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही की काय. खरं तर हा सगळा विचार करून खूप त्रास व्हायचा. पण खरं सांगू, आपल्या घरात आल्यावर घरच्यांचं एकमेकांवर प्रेम बघून मला माझ्या घरच्यांचा विसरच पडला रे. म्हणतात ना, वेळ आली की सगळं व्यवस्थित होतं, तसंच झालंय बघ. आज माझ्या सासरची माणसं, माझ्या माहेरची माणसं माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. खरंच मी जगातली सगळ्यात लकी मुलगी आहे. तुमच्या आयुष्यातला हा आनंद मी तुमच्यापासून कधीही दूर जाऊ द्यायचो नाही.
त्यासाठी काय वाटेल ते करी. विजय, तुला आठवतं काय हो? तू मला विचारलं होतंस की माझ्या आयुष्यात तुझा पायगुण चांगला ठरतोय की नाही. आठवतंय की. तुझा पायगुण खरंच खूप चांगला आहे. बघ ना, सगळं मनासारखं होतंय. असा तर विश्वासच बसत नाहीये की बाबा इथे आले होते. कसला आवाज आहे? उद्याची तयारी सुरू झाली असेल की. उद्याची तयारी? होय की. तुम्हाला माहितीच नसेल ना का. चला चला. आणि काय तर गिचमिड करून ठेवू नकोस ते. मी शिकवलं तसं नीट कर. विठो का ड्रॉइंग मध्ये पहिला नंबर येतो माझा कॉलेजमध्ये. तुझी चित्रकला मला लहानपणापासून माहितीये. 2 डोंगर, त्यातनं सूर्य, 4 नारळाची झाडं, नदी आणि 4 आकड्याचे पक्षी. आता नाही काढत विठो काका तसं चित्र. बोलून दाखवू नको, करून दाखव. चल. ए टू, हा झाला तेवढे पताका दिलं लावून घेऊया. पताका बांधूया. झेंड्याचं काय उद्याच करायचं म्हणतोस? ते उद्या सकाळी पोल उभा करून घेतो आणि झेंड्याची घडी घालून कसं बांधायचं ते बघतो मी. तू? हा, नाही, इच्छा चांगली आहे तुझी, पण आता त्या एवढ्या उंच पोलवर तू चढणार या वयात आणि ते सगळं बांधणार म्हणजे जरा अवघड वाटतं मला. म्हणजे वय झालंय तुझं, कशाला, आम्ही करतो की सगळं. त्याची काळजी तू करू नकोस. आणि माझं काही एवढं वय झालेलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुला शिकवल्यात, विसरलास काय? दिल के बहलाने को गालिब ये ख्याल अच्छा है. म्हणजे मला तू शिकवलेस असं समजत राहा तू. माझं काय म्हणणं नाही. कर तू त्यावर काय विश्वास ठेवू नको. दाद्या म्हणलं ना सॉरी. कर की आता. द्या अजून धक्का दे. करलं मी दोन बरोबर दाखव. काय चाललंय हे सगळं? कसली तयारी चालली आहे? ते उद्या कळेल की सगळे. हे दाद्या, हे उद्याचं सगळं फायनल करायचं हाय ना तुझ्या डोसक्यात? आता झालं की फायनल करून. लिस्ट काढली मग अशी. आता उद्या सगळी होती तयारी तासाभरात. ए, मला पण सांगा ना, मी पण हेल्प करते. आता सगळं उद्याच बघायचं. हे घे ग. अरे झाली ना बघ सगळी तयारी झाली की आता अजून काय जिलेबीचं काय? ते अपूर्व बघ. अपूर्व बघताय होय. आणि हे बघ आली रेखा आणि जावई. आम्हाला यायला उशीर झाला नाही ना का? नाही एकदम वेळेवर आलाय तुम्ही. वा वा संतोषराव, आज एकदम कडक इस्त्रीचा ड्रेस. वा. मग काय, आज प्रजासत्ताक दिन आहे ना. मग त्यानिमित्ताने मी देशभक्तीवर एक गाणं म्हणणार आहे. वा 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 वा. देखी हे गाणं म्हणणार आहे. होय, तयारीने आलेत एकदम. मला पण जरा तयारी करायची. आलेच मी. मी पण आलो. तो पण तू अजून तयारी करून घे. हा होय. नमस्कार नमस्कार, नमस्कार. आला तो. होय. बरं झालं बरं ते नव म्हणजे कवादरनं झालं, मला प्रश्न पडलाय. कामामुळे जरा बाहेर असतो ना, कधी इकडे यायला मिळालं नाही म्हणून विचारायलोय. तुम्ही घराला सियाचीन नाव का दिले? मी सांगतो की दादा. बरं. काय आहे, आमचे नानासाहेब म्हणजे माझे आजोबा ते भारतीय लष्करात होते. आता त्यांचं पोस्टिंग कुठं असेल? थेट सियाचीनला. कुठं? थेट सियाचीन. आणि तिथं असताना त्यांनी 2 घुसखोरांना कंठस्नान पण घातले आणि त्यांचा पराक्रम ओळखून सरकारने त्यांना मेडल पण दिले. मग नंतर इथं आल्यानंतर त्यांनी तिथली आठवण म्हणून घराला सियाचीन असं नाव दिलं. वा, म्हणजे आम्ही इथं आलो ते आमचं भाग्यच नाही का? होय. बरं ते नानासाहेब कुठे दिसत नाही, म्हणजे जरा गाठभेट झाली असती ना. ते बाहेर गावी गेलेत. कारगिलला झेंडावंदन करणार आहेत. बरं. मग मी तुला कसं काय माहिती? अरे फोन आलता, मी सांगायचंच विसरले बघ. नानांचा फोन आला. होय. काय म्हणत? बरं विजयराव, मी आहे इथं आलो. होय होय थांबा. आणि ऐका, जिलबी खाल्ल्याशिवाय जायचं नाही. नाही नाही नाही. होय. हे तिकडे ठेव. हा जा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। बोलो भारत माता की जय। तर मंडळी इकडे लक्ष द्या, मी तुमचा लाडका संतोष। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कने मी तुमच्या समोर देशभक्तीवर एक गाणं म्हणणार आहे। ते तुम्ही शांत चित्तानं ऐकून घ्या, अशी माझी आशा अपेक्षा आकांक्षा आहे। हा संतोषराव, तुम्ही एवढं उत्साहानं गाणं म्हणायला लागलाय, चांगलीच गोष्ट आहे। अहो पण तुम्ही आमच्या घरचे पहिले जावई आहे, तुमचा केवढा मोठा मान आहे, तुम्ही असंच कसं काय गाणं म्हणणार? असंच कसं म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही तालासुरात गाणं म्हणाल याच्यात काही वाद नाही, पण तुमच्या जोडीला काहीतरी ताल सूर तबला पेठी काहीतरी पाहिजे का नको? बरोबर आहे ना दादा? मग पेटी आणि तबला कुठं आहे? ते त्याचा बंदोबस्त मी करतो की, मी कशाला आहे? मी फोन करून ते तबला पेटी मागून घेतो, ते आलं की मग एकाला 2 गाणी हाना तुम्ही, चालतंय की नाही? चालतंय चालतंय। तोपर्यंत आपण जरा थांबूया इकडे। अरे जरा टाळ्या वाजवा, आमचे जावई बापू गाणं म्हणणार आहेत नंतर। दादा अजून किती लांब जायचे? कधीपासून चाललोय, दमलो आता मी। अजून लई दूर जायचंय, एवढं दमून कसं चालेल? हे बघ, देशाची सेवा करणाऱ्या माणसांनी दमून चालायचं नसतं। चल। लेकरांनो, एवढ्या उन्हातानाचं कुठं चाललायसा? आम्हाला दोघांना देशासाठी खूप काम करायचंय, म्हणून आम्ही दोघं देशाच्या सीमेवर चाललोय। असं होय, जावा बाबांनो। तुम्ही कुठे चाललात? अरे जमिनीचं लेकरू म्या, शेताकडे चाललोय। शेती करीन, अन्न पिकवीन, देशाला चांगलं अन्न देईन, हेच माझ्या देशासाठी माझं कर्तव्य। चला येतो। हो। थांबा थांबा मुलांना, थांबा। अशा बंदुका घेऊन कुठे निघालाय? आम्ही देशाच्या सीमेवर चाललोय। एवढ्या लहान वयात? देशाचं रक्षण करायला कुठलं आलंय वयाचं बंधन? तुम्ही पण आमच्या सोबत चला। नाही नाही, तिकडे त्या डोंगरावर पाडाय की नाही, तिथं एक माणूस खूप आजारी आहे, त्याला तपासायला मी चालली। देश असेल निरोगी तरच होईल शक्तिशाली। या निरोगी देशाला उभं करायचं आमचं व्रत। थांबा थांबा थांबा, कुठे चाललात शाळा बुडवून? नाही, त्या शाळेला सुट्टी आहे आणि आम्हाला दोघा भावांना देशासाठी काहीतरी करायचंय, म्हणून आम्ही सीमेवर चाललोय। एवढ्या लहान वयात तुम्ही सीमेवर जाऊन करणार तरी काय? भारत मातेचं रक्षण। भारत मातेचं रक्षण होय, आणि तेही शाळा बुडवून? अरे मुलांनो, शाळेत जाऊन शिक्षण घेऊन मोठे झालात तर देशाचं नाव मोठं होतंय, आणि आजच्या शाळेत देशाचं भविष्य घडतं। काय रे बाळांनो, कुठे चाललात? आम्ही देशाच्या सीमेवर। कशासाठी? देशाची सेवा करायला। तुम्ही कोण? मी भारत माता। भारत माता म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकामध्ये नकाशात असते ती भारत माता? जी नुसती पुस्तकात असते ती भारत माता नाही, जी प्रत्येक भारतीयांच्या मनात असते ती भारत माता।
भारत माते सांग मी काय करू? तुझं रक्षण करण्यासाठीच आम्ही आलो इथे. बाळांनो, शाळा सोडून तुम्ही माझं रक्षण करणार? नाही, शाळा नाही सोडणार, शाळेत पण जाणार आणि सीमेवर जाऊन दुश्मनाबरोबर लढणार पण. तुमचा मला खरंच अभिमान वाटतो. पण बाळांनो, देशसेवा म्हणजे फक्त सीमेवर जाऊन लढणं नाही. सीमेवर न जाता देशात राहून पण तुम्ही देशसेवा करू शकता. म्हणजे शेतकरी शेती कोणासाठी करतो? आमच्यासाठी. तुमच्यासाठी म्हणजे देशासाठीच नाही का? शेतकरीच काय, पोलीस, शिक्षक, शिपाई, डॉक्टर हे सगळे देशासाठीच आपापलं कार्य करत असतात. म्हणजे ही त्यांच्याकडून झालेली देशसेवाच नाही का? हो. प्रत्येकाने आपापल्या परीने देशाची सेवा करावी. तुम्ही आधी शिका, सुजाण आणि जबाबदार नागरिक बना आणि तुम्हाला जितकं देशासाठी करता येते तितकं देशासाठी करा. तुला चालेल? अगदीच चालेल. पण मला तर असं वाटतंय का माझ्या रक्षणाची वेळच कशाला यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या पिढीमध्ये आपुलकीचं, एकात्मतेचं आणि सर्व धर्म समभावाचं बीज पेरा. असं जर का झालं तर खऱ्या अर्थानं तुम्ही माझी सेवा करताय असं मी समजेन. भारत माते, आम्ही शिकून सवरून सुजाण आणि जबाबदार नागरिक बनून देशाची सेवा करू. भारत माता की जय. खरे, आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला असला, आपले जवान सीमेवर उभं राहून डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करत असले तरी आपण सुद्धा आपल्या गावात राहून देशाचं संरक्षण केलं पाहिजे. मी आज शपथ घेतो, मी आपल्या जवानांसाठी नक्की काहीतरी करी. मला गरज आहे तुमच्या विश्वासाची आणि आशीर्वादाची. जय हिंद. जय भारत. जय भारत. नमस्कार. नमस्कार. लई भारी केलंस ना, खरंच भारी. आपले नाना इथं बसलेले असते की नाही तर त्यांनी उचलून खांद्यावर घेतलं असतं तुला. तुझं म्हणणं त्यासनी बरोबर कळलं असतं. प्राऊड ऑफ यू. शाबास, झकास रे. तसं आपला विजय चांगला आहे रे. कसं म्हणजे असं कसं? असं पण चांगलाच आहे, आधी मध्ये जरा खोड्या करतोस. आमच्या घरात तशी सैन्य जायची लय मोठी परंपरा आहे. आमची नाना सैन्य आहेत, अमित दादा सैन्य आहेत. तो तर शहीद झाला सीमेवर. विठू काका सैन्यात होता. नानांची लई इच्छा होती मी सैन्यात जावं म्हणून. मला पण लय वाटायचं, नाही जाता आलं पण. म्हणून आमच्या नानाचा थोडा राग आहे माझ्यावर. नानांचा राग मी समजू शकते, पण तू सुद्धा प्रयत्न केलेच ना. आणि सगळ्यांनी सैन्यात जावं असं काही नाहीये. सीमेवर जाऊन फाईट करणं म्हणजेच फक्त देशसेवा असं होत नाही ना. रोजच्या जगण्यातली कामं सुद्धा जर प्रामाणिकपणे केली तर ती पण एक प्रकारे देशसेवाच असते, हो की नाही? तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, नानांचं म्हणणं पण त्यांच्या जागी बरोबर आहे. पण हा, एक दिवस मी असं काहीतरी करून दाखवीन की नानांचा माझ्यावरचा सगळा राग निघून जाईल. लय अभिमान वाटेल त्यांना माझा. अख्ख्या जगाला ओरडून सांगतील, हा विजय दीनानाथ चव्हाण नातू आहे माझा. नक्कीच सांगतील. आणि मला खात्री आहे तू नक्कीच काहीतरी असं करून दाखवशील. काय झालं? कोणाचा फोन होता? जाऊ दे की, फोनचं काय एवढं. एवढी छान हवा पडली, मस्त वारा सुटलाय, गप्पा मारू की नाही. फोनचं काय? हो, पण
फोन होता कुणाचा आणि कट का केलास? हे दुकानावरच्या कस्टमरचा होता कोणाचा तरी. एक लोकांना वेळ काय बघितलं नाही. कधी उठा फोन करा यांना वाटतं आम्ही लगेच पळत येणार. काय गरजाला आहेत का नाही आम्हाला? जाऊ दे उद्या सकाळी बघेन उठल्यानंतर कोणाचा फोन होता. निकिताचा फोन? ती का फोन करते आता? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.